श्रद्धा रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण करणार आहोत तांदळाच्या पळी पापड्या। त्यासाठी मी हे तांदूळ घेतलेले आहेत। हे तांदूळ मी स्वच्छ धुवून दिवसभर भिजू देणार आहे। मी तांदूळ स्वच्छ धुवून या भगुन्यामध्ये भिजू घालून ठेवले आहे दिवसभर। आता हे आपण असेच पाण्यात राहू द्यायचे आहेत आणि संध्याकाळी हे पाण्यातून बाहेर काढून त्याला हडकून आपण त्याचं पीठ तयार करणार आहोत। आपण सकाळी जे पापुड्यासाठी तांदूळ भिजू घातले होते ते आता आपण पाण्यातून काढून घेऊ आणि एका दुरडीमध्ये पाणी निचरण्यासाठी ठेवून देऊ। तांदळाचं पाणी पूर्ण निचरलं आहे। आता आपण हे तांदूळ फॅनच्या हवेला हडकायला ठेवतो। आता आपण हे तांदूळ असे फॅनच्या खाली एका सुती रुमालावर पसरून घेऊ। आता आपण हे तांदूळ असेच हडकू देऊ। आपले तांदूळ हडकलेले आहेत। हे तांदूळ थोडे वलसरच पाहिजेत। आता आपण हे मिक्सरला बारीक करून घेऊ। हे तांदूळ मिक्सरला अशा प्रकारे बारीक करायचे, तुम्ही पाहू शकता पूर्ण असे बारीक झालेले आहेत। आता आपण अशा प्रकारे सर्व तांदूळ बारीक करून घेऊ। आपले तांदूळ मिक्सरला बारीक करून झालेले आहेत, तुम्ही पाहू शकता। आता आपण ह्याच्यामध्ये पाणी टाकून ह्याला आंबून घेऊ। आपण ह्याच्यामध्ये पाणी टाकून घेऊ। तर व्यवस्थित असं कालून घेऊ। हे आपलं कालून झालेलं आहे। आता आपण ह्याला झाकून ठेवू आणि सकाळी आपण ह्याच्या पापुड्या बनवू। आता आपण पापुड्यासाठी पाणी टाकून घेऊ भगुन्यामध्ये आणि ह्याला चांगली उकळी येऊ देऊ। आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे, तुम्ही पाहू शकता। अशा प्रकारे ह्याला उकळी यायला पाहिजे। आता आपण ह्याच्यातलं थोडंसं पाणी काढून घेऊ। एखाद्या वेळेस चिकपातळ होते। आता आपण ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकू। आपण रात्री जे हे तांदळाचं पीठ भिजून ठेवलं होतं, आता आपण त्याच्यावरचं हे पाणी काढून घेऊ। आता आपण ह्याच्यावरचं पाणी काढून घेतलेले आहे। हे अशा प्रकारे याला आपण हलवून घेऊ। आता खाली घट्ट झालेलं असते आणि आता आपण हे आदनामध्ये टाकून ह्याला हटवून घेऊ। आता आपण अशा प्रकारे हे पाण्यामध्ये लहान थोडीशी धार लावायची आणि असं हे हलवून घ्यायचं। तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही हे असे करू शकता। तुम्ही बघू शकता हे सगळं हटून झालंय, पण मला हे चिक थोडा घट्ट वाटत आहे, त्यामुळे मी ह्याच्यामध्ये आणखीन थोडं गरम पाणी टाकणार आहे। जे मी गरम पाणी काढून ठेवलं होतं ते पण मी ह्याच्यामध्ये आता सगळं टाकून देत आहे। आता आपण ह्याला 15 मिनिटासाठी शिजू देणार आहेत। ह्याला शिजण्यासाठी बरोबर 15 मिनिटं लागतात। आपला चिक शिजलेला आहे, तुम्ही पाहू शकता। आता आपण ह्याच्या पापुड्या घालून घेऊ। आता आपण तांदळाच्या पापड्या घालून घेऊ। अशा प्रकारे तांदळाच्या आपण पापुड्या घालायच्या आहेत। आपल्या पापुड्या बनवून तयार आहेत, तुम्ही पाहू शकता। माझ्या एक धोतर भरून पापुड्या झालेल्या आहेत।
आता आपण ह्याला वाळू देऊ. आपल्या पापुड्या वाळलेल्या आहेत, तुम्ही पाहू शकता. आता आपण ह्या काढून घेऊ. पापुडी काढण्यासाठी मी धोतर उलट टाकलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आता आपण त्याच्यावर पाणी टाकून घेऊ. त्याच्यावर आपण अशा प्रकारे पाणी टाकायचं आहे आणि थोडं मुरू द्यायचं. पाणी टाकलेलं आहे, पापुडी मुरलेली आहे, तुम्ही पाहू शकता. आता आपल्याला ही पापुडी कशी काढायची आहे ती असं हे ओढायचं, पाहू शकता. अशी पापुडी काढायची आणि वाळू घालते वेळेस परत आपण ही अशा प्रकारे पालती वाळू घालायची आहे. हे पहा कशा पापुड्या निघत आहेत. त्याला आपण परत या सगळ्या पापुड्या काढून वाळू घालणार आहोत. तुम्ही पाहू शकता आपल्या पापुड्या काढून झालेल्या आहेत. आता आपण ह्यांना वाळू देऊ. आपल्या पापुड्या वाळल्या आहेत, तुम्ही बघू शकता. आता तुम्हाला मी पापुडी तळून दाखवते. आपलं तेल तापलेलं आहे, आता आपण पापुडी तळू. आपली पापुडी तळून तयार आहे. आपली पापुडी दुप्पट फुललेली आहे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.